सर्वांना नमस्कार. अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे 226 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आता चावट अर्जुनरावांनी राहुलच्या ना उजव्या ना डाव्या तर मधल्या पायाचा शोध लावला आणि एक धमाल जोक केला. तशी अख्खी रॉयल गँग सोफ्यावर उलटी पालटी होऊन हसत होती आणि राहुल म्हणाला, गप्प बसा नालायकांनो, काहीही म्हणता काय? तुमच्या बापाने तिसरा मधला पाय ठेवला होता का? चैतन्य हसून हसून म्हणाला, आम्ही नाही बाबा. राहुल, जे बोलायचं असेल ते अर्जुनला बोल. तुझ्या तिसऱ्या पायाचा शोध त्यानंच लावला. राहुल म्हणाला, तो कुत्रा आहेच नालायक. त्याच्या जिभेला ना हाडच नाही. कुठून कुठून असले जावई शोध लावतो. असल्या शब्दांचा काय माहीत. आता सचिन आणि चैतन्य तर हसायचेच थांबत नव्हते. इतक्यात सचिन म्हणाला, मी आलो थांब, असं म्हणून तो घराच्या बाहेर गेला आणि तिथे जाऊन मनसोक्त हसायला लागला. आणि एवढे सगळं होऊन अर्जुनराव म्हणाले, आता त्यात इतकं हसण्यासारखं काय आहे? मुळाक्षराच्या बाहेरचं काहीतरी होतं का? तसं राहुलने पायातनं बूट काढला आणि म्हणाला, तुझ्या आईची येडी बाबळ, ये इकडं. हा बूटसुद्धा मुळाक्षराच्या बाहेरचा नाही. काहीही बोलतो आणि कशाच्याही नावावर खपवतो. चैतन्य म्हणाला, राहुल, तो होस्ट आहे यार, आणि तू त्याचीच खातिरदारी करणार का? पण राहुल, खरंच तुझा मधला पाय दुखतोय का रे? असं म्हणून चैतन्य खूप हसत होता. तसा हसून हसून कसंबसं हसू आवरत आत येणारा सचिन पुन्हा हसून बाहेर पळाला. आता राहुलसुद्धा हसला आणि म्हणाला, तू तुझ्या पायाचं बघ, माझं राहू दे. तुझा दुखत असेल जास्तच, तुझी बायको जवळ नसते ना म्हणून. आता इतक्यात चहा घेऊन मयुरी आली आणि अस्ताव्यस्त सोफ्यावर पडलेले रॉयल बॉयज नीट बसले, सभ्य माणसासारखे, आणि कॉलर टाईट करून प्रत्येकाने घसे साफ केले. आणि अर्जुनराव म्हणाले, मयू, कुठपर्यंत आवरत आलं आहे? तुझं झालं का सगळं? जेवणाला वेळ असेल तर आम्ही टेरेसवर जाऊ का? ती म्हणाली, हो चालेल. अर्जुन म्हणाला, पण त्याआधी सगळेजण थोडी थोडी दिवाळी खातील. मयुरी म्हणाली, ठीक आहे, आणि तिने प्लेट भरून फराळ आणलं. आणि अर्जुनराव म्हणाले, मयू, ती चिरगुट पण आण ग, तू केलेली. तसे सगळे रॉयल बॉयज चक्रावले आणि म्हणाले, अर्जुन, तू आता आम्हाला चिरगुटं खायला घालणार? मयुरी म्हणाली, बघा ना भाऊजी, अहो मी काहीतरी केलंय नवीन पदार्थ, तर यांचं आपलं त्याला चिरगुटं चिरगुटं असं म्हणायचं चाललं आहे. धड एका गोष्टीचं नाव नीट घेत नाहीत. यांना सारखी प्रत्येक गोष्टी वाटच लावायची असते. आणि चैतन्य अर्जुनच्या खांद्यावर हात टाकून अभिमानानं म्हणाला, वहिनी, म्हणून तर आमचा मित्र हटके आहे हो. आणि मयुरी म्हणाली, पण भाऊजी, काय हो ही चिरगुटं म्हणजे? राहुल म्हणाला, आधी तुम्ही सांगा, त्याचं ओरिजिनल नाव काय आहे? आम्ही असला पदार्थ कधी खाल्ला नाही आणि आमच्या आयांनी पण केला नाही. पण आता बायकांच्या राज्यात काय काय बघायला मिळते ते तरी खाऊ द्या. मयुरी म्हणाली, अहो त्याला चिरोटे म्हणतात. आणि ते कसे बनवायचे, असं चैतन्यानं विचारलं. अर्जुन म्हणाला, काय नाही रे, सरळ एका कणकीचा गोळा घ्यायचा आणि तिने त्याची अशी लांब पोळी करून ते काहीतरी कापलं आणि काहीतरी केलं, असं गोल 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 एकावर एक फिरवून त्याला वेढा घातला. आणि आता मला सांग, ते चिरगुटाचा बोचका बांधल्यासारखं दिसते की नाही? आणि नाव पण त्याचं चिरोटे, म्हणून मी आपलं त्याला चिरगुटं म्हणतो. मग मयुरीला राहुल म्हणाला, वहिनी, चिरगुट म्हणजे आपल्या फाटलेल्या कपड्याची चिंधी असते की नाही, त्या चिंधीचा तुकडा. आणि आता मयुरी खूप हसली आणि म्हणाली, किती हो बेकार आहात तुम्ही. मी इतका पदार्थ खपून केला आणि तुम्ही असं बोलताय होय? आणि अन्नाला नाव ठेवू नये, समजलं? अर्जुन म्हणाला, आम्ही नावच तर ठेवलं याचं. काहीही काय बोलतेस ग तू? तुम्ही नावं ठेवलेली चालतात का वेगवेगळी? मग आमची नावं का नाही चालत? एक दिवस आमचंही हे नाव फेमस होणार. तुम्ही कानवल्याची करंजी केली की नाही, मग आम्ही सुद्धा तुमच्या चिरोट्याचं चिरगुट केलं तर काय बिघडलं? मयुरी म्हणाली, ती करंजी असते. अर्जुन तिचा मुद्दा खोडून काढत म्हणाला, नाही, त्याचा आकार कानासारखा असतो म्हणून तो कानवला असतो. ती म्हणाली, नाही हो, ती करंजी असते. अर्जुनराव म्हणाले, मग तू करंजी या नावाचं डिस्क्रिप्शन दे बरं. मी जसं कानाचं उदाहरण दिलं तसं दे बरं. आणि आता मयुरीने हसून लाजून त्याला हातच जोडले. आणि अर्जुनराव म्हणाले, तथास्तु, निघा आता तुमच्या कर्मभूमीत असलेल्या किचनमध्ये. आणि रॉयल बॉयज पुन्हा हसायला लागले. आता मयुरी एकटीच पडली होती. 4 विरुद्ध 1 असा त्यांचा सामना होता. इथे जर मितू किंवा मेघा असती ना, तर मग रॉयल लेडीज पण काही कमी नव्हत्या.
मग मयुरी म्हणाली, आता हे सगळं संपवा. मग आणखीन एक कॉफी देते सगळ्यांना आणि मग थोड्या वेळानं जेवायला वाढते. चैतन्य म्हणाला, वहिनी जेवायला काय करताय? मयुरी म्हणाली, भाऊजी पांढरा रस्सा आणि तांबडा रस्सा. आणि अर्जुन म्हणाला, आणि त्याच्यातल्या आतलं सगळं आम्ही खाणार, तू फक्त रस्सा खा. चैतन्य म्हणाला, वा वहिनी, तुमच्या हातचा रस्सा म्हणजे काही बघायलाच नको. आणि तुम्हाला सांगू का, सगळीकडे ते फराळाच्या पदार्थांचे वास घेऊन घेऊन डोकं दुखायला लागलं होतं. जिथं जावं तिथं गोडधोड, आणि घरातही कोणच करत नव्हतं हो नॉनव्हेज. तुम्ही ना वहिनी ग्रेटच आहात. सचिन म्हणाला, मग एक काम कर, आता खाणार आहेस ना चापून तांबडा रस्सा, तर त्या आशूला एक झोका देऊन ये, तो रडायला लागला आहे बहुतेक. चैतन्य म्हणाला, आम्हाला तर नाही ऐकायला येत त्याचा आवाज, तुलाच कुठून ऐकायला येऊ लागला रे? बहुतेक अर्जुन आणि बहिणींपेक्षा तूच त्याची दाई झाला आहेस. अर्जुन म्हणाला, हो रे, सचिन आशूची काळजी घेतो आणि आशूसुद्धा त्याच्या सचिन काकांचंच जास्त ऐकतो, म्हणूनच त्याला भास होत आहेत बहुतेक. राहुल म्हणाला, सचिन, पण तू तुझ्या बायकोला आणि मुलीला कधी आणणार आहेस इकडे? सचिन म्हणाला, दिवाळी झाली की आणतो. तेवढंच म्हटलं, तिलाही तिची दिवाळी एन्जॉय करू द्यावी माहेरी. पुन्हा जायला भेटतं न भेटतं. आणि तिला आणली की अर्जुनच्या मुलाचं आणि माझ्या मुलीचं एकत्रच बारसं घालणार आहे आम्ही. आणि राहुल तोंड वाकडं करत म्हणाला, अर्जुन आणखीन थोडा थांबला असतास तर मला पण मुलगा होईल किंवा मुलगी होईल, त्याचं बारसं घातलं असतं की नाही आपण एकत्र. चैतन्य म्हणाला, मग मी काय घोडा मारला आहे वे? माझा पण नंबर आहेच की तुमच्या मागे मागे. मग माझंही बाळ येईपर्यंत थांबा, आपण सगळ्यांची बारसी एकत्रच घालू. अर्जुन म्हणाला, आणि तोपर्यंत माझं पोरगं लग्नाला येऊ द्या बरं का, म्हणजे मग त्याच्या लग्नातच त्याच्या घुघऱ्या वाटल्या असत्या. ते काही नाही, सचिनची मुलगी हिशोबात आहे म्हणून हे जमलंय. राहुल म्हणाला, सचिनची मुलगी हिशोबात आहे आणि आमची मुलं काय मुसीबत आहेत का? थोडं थांबलंस तर काय होईल? अर्जुन म्हणाला, राहुल, माझी सासू तिकडे शिमगा करायला लागली आहे माझ्या नावानं, अजून मुलाचं नाव ठेवलं नाही म्हणून. कसले आई बाबा आहात तुम्ही? अजून मुलाचे कानसुद्धा फुंगले नाहीत घुगऱ्या वाटून, असं म्हणून टोमणे मारत आहेत त्या. आशूचं नाव ठेवलं नाही म्हणून त्या मला ढीगभर नावं ठेवायला लागल्या आहेत. आणि सचिन, बरं केलंस आठवण केली ते, आपण एखादा रविवार गाठून लतालानाला जाऊया. आणि आता सगळ्यांच्या गप्पा चालल्या होत्या आणि फराळाकडे जास्त लक्ष नव्हतं कोणाचं, कारण आता मयुरीच्या हातचा तांबडा पांढरा रस्सा खायचा म्हणजे फराळ कमीच खाल्लेला बरा, असं वाटून मुसकी घातल्यासारखे सगळ्यांनी हात आकडता घेतला होता. पण चैतन्य मात्र तोंडाला येईल ते आणि हाताला लागेल ते उचलून खात होता. त्याला तर खाताना लिमिटच कळत नसायचं. राहुल म्हणाला, चैतन्य कमी खा, मटणसुद्धा खायचं आहे, पुन्हा तुझंच पोट बिघडेल. चैतन्य म्हणाला, नाही बिघडणार माझं पोट. चांगल्या मनानं दिलेलं अन्न आणि चांगल्या मनाने खाल्लेलं अन्न यामुळे कधीच पोट बिघडत नाही. सचिन म्हणाला, हो, पण तुझं पोट बिघडल्यावर आम्हाला तू जो काही त्रास देशील तो मात्र चांगल्या मनाने दिलेला नसणार. आणि चैतन्य हसून म्हणाला, पण तुम्ही मात्र तो चांगल्या मनाने सहन करा बरं का. आणि मग मयुरीला हाक मारून म्हणाला, वहिनी, तुम्ही खारी शंकरपाळी नाही दिली यात. मयुरी म्हणाली, भाऊजी, मी ती केलीच नाही. आणि चैतन्य वाकडं तोंड करत म्हणाला, वहिनी, मला ती खूप आवडते, का नाही केली तुम्ही? आता मूड येईना फराळ खायला. अर्जुन म्हणाला, बेन्या, एकावर एक घास खातोस, निम्म्यापेक्षा जास्त फराळ संपवलास तू आणि वरून मूड येत नाही म्हणतोस का? चैतन्याने तो फराळ बाजूला ठेवला आणि म्हणाला, नको, मला जा. अर्जुन म्हणाला, चैतन्य, तुझं म्हणजे ना चोळीसाठी लग्न मोडणारी वरमाई आहेस तू. बेन्या, तूच जर इतका शिंदळपणा करशील तर वऱ्हाडाचं काय दोष, त्याचं काय होणार? चैतन्य म्हणाला, हे बघ, बास केलं. तू खास दिवाळी खायला बोलावलं होतं आणि वहिनींनी इतक्या आवडीनं दिवाळी बनवली आहे, मग ती खायला नको का? नाहीतर वाया जाईल ना. तुम्ही कोणी तर तोंडच लावलं नाही मटणाचं नाव काढल्यावर, म्हणून मग नाराज करायला नको ना वहिनींना, म्हणून मी खात होतो तुम्हा सगळ्यांचा प्रतिनिधी म्हणून. पण आता बास करतोय आणि आता मी तांबड्या पांढऱ्याची वाट बघतोय. मग त्याच्याकडे दुर्लक्ष करून राहुल म्हणाला, अर्जुन, यावेळी मुख्यमंत्री कोण होईल रे? तसा चैतन्य म्हणाला, कोणी का होईना आई घालू देतं राजकारणाची. या इलेक्शन ड्युटीनं वैताग आणला आहे. सचिन म्हणाला, का इतका चिडला आहेस? 5 वर्षातनं फक्त एकदाच येते की ही ड्युटी. तरीही
तुला नको वाटते का? चैतन्य म्हणाला, आणि रोजच्या ड्युटीचं काय करायचं? ती करून ही ड्युटी करायची असते म्हणून वैतागलोय. फक्त इलेक्शन ड्युटीच करायची असती तर दर महिन्याला केली असती. राहुल म्हणाला, चुकलो बाबा चुकलो, नको त्या राजकारणाचा विषयच नको. मग अर्जुन उठून किचनमध्ये गेला आणि म्हणाला, मयू आम्ही टेरेसवर आहे गं. आणि ती म्हणाली, अहो मला वाटते की आशू उठला आहे बहुतेक. अर्जुन म्हणाला, मयू तुला काही स्वप्न पडलं आहे का गं? मी आत्ता 2 मिनिटांपूर्वी जाऊन आलोय बेडरूममधून, तो गाढ झोपला आहे. मयुरी म्हणाली, नाही तुम्ही जा तरी बघा जाऊन, तो उठला असेल. मला मागाशी त्याचा थोडा आवाज आला होता. लवकर जा अर्जुनराव, नाहीतर तो पाळण्यातच उठून बसण्याचा प्रयत्न करतो, माहीत आहे ना? आणि तोंडावर आपटेल मग. आणि अर्जुन गेला बेडरूममध्ये आणि त्यानं पाहिलं तर खरंच आशू उठला होता आणि गुपचूप गुपचूप त्याचे प्रयत्न चालू होते. पाळण्यातच पालता होऊन उठून बसायचे. अर्जुनने त्याला पुन्हा पाळणा हलवून झोपवण्याचा प्रयत्न केला. आणि आता अर्जुनला बघून आशू आणखीनच हसू लागला आणि त्याच्या चेहऱ्याकडे बघून असं वाटत होतं की तो झोपणार नाहीच. मग इतक्यात मयुरी आत आली आणि म्हणाली, बघा म्हणाले होते ना तुम्हाला की तो उठला आहे, तर तुम्हाला खरं वाटत नव्हतं. अर्जुन म्हणाला, अगं आई आहेस तू त्याची, तुझं सगळं लक्ष त्याच्याकडेच असणार ना. घार उडे आकाशी चित्त तिचे पिलापाशी, ही काव्यपंक्ती माहीत आहे ना तुला? घार कितीही उंच आकाशात उडत असली तरी जमिनीवर असलेल्या तिच्या पिल्लांकडे तिचं लक्ष असतं. तसंच असतं प्रत्येक आईचं. मग मयुरीने आशूला मांडीवर घेतला आणि पदर झाकून त्याला दूध पाजायला लागली. आणि अर्जुनराव म्हणाले, आशू दूध कमीच पी, आज तांबडा पांढरा आहे घरात. मयुरी म्हणाली, अहो आता त्यालासुद्धा मटण चारणार की काय तुम्ही? अर्जुन म्हणाला, मग त्याला काय होतंय? आज नाही तर उद्या तो खाणारच आहे ना, मग आत्ता द्यायचं त्याला नॉनव्हेज. ती म्हणाली, अहो त्याला पचणार नाही, एवढीशी त्याची आतडी आहेत, पोट फुगलं तर. तो म्हणाला, मयू त्याच्यासमोर अख्खं पातेलं नाही मांडायचं, फक्त थोडंसं पाणी त्याला द्यायचं मिठाचं. तू पण ना लगेच राईचा पर्वत करतेस आणि विधभर गोष्ट हातभर करून सांगतेस, तुझ्या आईसारखी. आणि ती म्हणाली, झाली का तुमची सुरुवात माझ्या आईच्या नावाने खडे फोडायला? अर्जुन म्हणाला, अगं मी तरी काय करू, जसं जसं संकट जवळ येतं तसं त्याची चाहूल लागते असं म्हणतात ना, तसं होतंय माझं बहुतेक. ती म्हणाली, म्हणजे आता संकटाचा आणि या विषयाचा काय संबंध? अर्जुनराव म्हणाले, संबंध कसा नाही मयू, आता माझ्यासाठी सगळ्यात मोठं संकट म्हणजे कोण आहे सांग बरं. आणि आता तू म्हणालीस की ते संकट उद्या भाऊबीजेला तुझ्या भावासोबत येणार आहे, म्हणून मला सारखी चाहूल लागते तुझ्या आईची. आता ती थोडीशी हसली आणि म्हणाली, गप्प बसा, मग मी आईला सांगते की तू येऊच नको आणि कपिललासुद्धा सांगते की अजिबात इकडे येऊ नकोस. आणि मीही नाही जाणार भाऊबीजेला. नाही त्याला ओवाळलं म्हणून बिघडत नाही. आणि अर्जुनराव म्हणाले, बायको चेष्टा केली ग तुझी, लगेच का चिडतेस? एकुलती एक बहीण आहेस तू त्याची आणि वर्षातून एकदा येणारा सण आहे. तो काहीही फोन वगैरे करू नकोस, त्याला येऊ दे आणि आईंनासुद्धा येऊ दे. मी नाही काही बोलणार, ठीक आहे? मग आता मयुरीने आशूला एक स्तन सोडून दुसऱ्या स्तनाला लावला, पुन्हा साडीच्या पदरात त्याला झाकून घेतला. आणि अर्जुन म्हणाला, मयू ही साडी किती फायद्याची असते ना गं. ज्याने कोणी या पेहरावाची सुरुवात केली ना त्याला खरंच मानलं पाहिजे. ती म्हणाली, आता यातही तुम्हाला काही सापडलं की काय? अर्जुनराव म्हणाले, मग साडीचे खूप फायदे आहेत, तसे ड्रेसचे फायदे कमीच आहेत. साडी सुटसुटीत नेसता येते, त्यामुळे हवा खेळती राहते अंगामध्ये. ऊन लागलं पाऊस लागला की पदरामुळे संरक्षण करता येतं आपलं. थंडी वाजली की हाच पदर आणि हीच साडी अंगाभोवती लपेटून घेता येते आणि ऊब मिळते. तसं ड्रेसचं काय तेव्हा एकाही धड उपयोगाचा नसतो. आणि आता हेच बघ ना, आत्ता बाळाला दूध पाजताना सुद्धा किती उपयोगाला येते ना ही साडी. आणि मयुरी हसून म्हणाली, आणि हटके रोमॅन्ससुद्धा करता येतो पिक्चरला, थिएटरमध्ये साडीवर, हो ना? आठवतं ना तुम्हाला तुमचा चावटपणा? तसा अर्जुन हसून म्हणाला, आठवतो का म्हणजे? अगं मयू मी काहीच विसरलो नाही, खूप मज्जा आली होती त्या दिवशी तुझी. आणि तुला सांगतो, साडीवर रोमॅन्स करताना खूप मस्त वाटतं, एकदम देसी रोमॅन्स वाटतो. तुझ्या साडीच्या पदराची पिन काढून तुझा पदर छातीवरून दूर करताना जी काही फिलिंग येते आणि छातीत अशी काही गोड नाजूक कळ उठते ना, ती शब्दात नाही सांगता येत.
आता मयुरी त्याच्या त्या वर्णनानं थोडीशी लाजली आणि अर्जुनराव पुढे म्हणाले, आणि मग तुझ्या निऱ्यामध्ये हात घालून एक एक निरी हळूहळू ओढताना तारुण्यानं रसलेलं एखादं मादक गूढ रहस्यमय कोडच एक एक करून उलगडतोय असं वाटतं. आणि जसजशी त्या साडीची एक एक निरी तुझ्या अंगापासून वेगळी होईल तसतसं तुझ्या सौंदर्याचा खजिना हळूहळू माझ्यासमोर ओपन होतो आणि मग ते अख्खं घबाड माझ्या अचानक हातात येतं. तुला सांगतो मयू, साडीमध्ये स्त्रीचं सौंदर्य जितकं खुलून येतं ना, ते कशातच खुलून येत नाही. ड्रेसमध्ये तर नाहीच नाही. उगीच आपला ज्वारी भरायचा बारदाना आणून अंगात घातल्यासारखा वाटतो. आता ती थोडी हसली आणि म्हणाली, म्हणून मी तुम्हाला कायम साडीत आवडते ना? तो म्हणाला, म्हणजे काय, वादच नाही. साडीत तू एकदम मलाईचा पेढा वाटतेस आणि नादखुळा दिसतेस. असं म्हणून त्यानं तिला मिठी मारून एक किस केला आणि ती हसली, म्हणाली, बापरे अर्जुनराव, साध्या साडीवर सुद्धा तुम्ही इतकं बोलू शकता? नक्की तुम्हाला कशा कशाचं नॉलेज आहे हो? मला कळेल का? तो म्हणाला, आता मी कशाला सांगत बसू की मला काय काय येतं? तू फक्त विषय सांग आणि ऐकायची तयारी ठेव. ती म्हणाली, चला आता जाऊ द्या, मला वेळ नाही. हा घ्या तुमचा मुलगा, मला आता भाजीला फोडणी द्यायची आहे. मग ती बाहेर गेली. अर्जुन आशूला घेऊन हॉलमध्ये गेला. आता सगळे धडपडत होते आशूला घेण्यासाठी. त्याचं गोड गोजरं राजबिंड रूप पाहून सगळ्याला भुरळ पडत होती आणि आशूसुद्धा सगळ्यांकडे जात होता. तो सुद्धा अगदी बापासारखा होता, सगळ्यांच्या मनात घर करणारा मनमोहन. कोणाचाच द्वेष करत नव्हता विनाकारण. मग आता शेवटी जेवण तयार झालं. चौघे रॉयल बॉय जेवायला बसले. अर्जुन म्हणाला, मयू तू काय वाढत बसू नको, आमचं आम्ही हातानं घेतो. अगं इथं सगळं आणून ठेव. आणि सगळ्या रॉयल बॉयची पंगत जमिनीवरच बसली. एकमेकांना आग्रह करून करून जेवायला वाढत होते. आता पाण्यापाशीच राहुल बसला होता आणि भाजीपाशी अर्जुन. आणि चैतन्य म्हणाला, ए अर्जुन जरा रस्सा पास कर ना, आणि राहुल पाणी पण दे ना यार. राहुल म्हणाला, गाढवा, हे तिसऱ्या वेळा पाणी मागायचं झाले तुझं. किती पाणी पितोस, जेव तरी. मलाही जेवू दे. माझं जेवण होणार नाही. अर्जुन हसून म्हणाला, राहुल वैतागायचं नाही आता. एक वेळ हागरी शेजारी बसावं, पण घागरी शेजारी बसायचं नसतं, समजलं? तसे आता सगळे हसले. मग अर्जुननं रस्स्याची वाटी भरली आणि सचिनकडे दिली आणि म्हणाला, चैतन्याच्या प्लेटमध्ये ओत. आणि सचिन वाटी उचलून ओतणार इतक्यात अर्जुन म्हणाला, सचिन अरे तू बरा आहेस ना? रस्स्याची वाटी त्याच्या मागे कुठे नेतोस? त्याच्या प्लेटमध्ये पुढे होत म्हणालो मी, कारण तो पुढच्या तोंडाने खाणार आहे, मागच्या तोंडाने नको होतू. तसे आता सगळे खूप हसायला लागले. आणि मयुरी उठली आणि आशूला घेऊन बेडरूममध्ये निघून गेली आणि म्हणाली, नालायक कुठले, आता जेवण तरी करू देणार आहेत की नाही कुणास ठाऊक. फाजील अर्जुनराव कुठले.